तर पावसाळा वर्षातील हा सीझन असतो जेव्हा अर्थ बिकम्स लाईव्ह अगेन, म्हणजेच पावसाच्या प्रत्येक थेंबाने पृथ्वीचा पुनर्जन्म होता. तसंच आपल्या गणपती बाप्पाचा पण जन्म पावसाळा सीझनमध्ये. श्रावण महिना चालू झालं की मराठी सणांची सुरुवात होते. त्यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात पावसाळ्यातील गणेश चतुर्थी हा सण गणेश उत्सव म्हणून भारतात मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो. तर बघूया माझ्या गावाचा गणेश उत्सव, आपल्या गावाचा गणेश उत्सव कसं साजरा केलं जातं. तर आपलं सुंदर इंजिवली गाव कर्जत येथील स्थित आहे. And Karjat is well known famous for its beautiful murtis of God and वडापाव. जेव्हा मी गावामध्ये जात होतो तेव्हा गावाची जी आजूबाजूला हिरवीगार झाडे, गावातलं फ्रेश एअर, हीच आपल्या गावाची खूबसूरती आहे. गावातले पशु पक्षी प्राणी, ह्याच सगळ्या गोष्टी गावाकडे येण्यासाठी मला आतुरतीत करतात. आणि बेसिकली मी माझ्या घरी, माझ्या गावामध्ये, माझ्या इंजुली गावामध्ये जाण्यासाठी भरपूर एक्सायटेड आहे. तर गणेश उत्सवाची सुरुवात गणपती बाप्पाच्या मकार बनवण्यापासून होते. तर आम्ही नुकताच एक दिवसाआधी पोचलो होतो गावाला. बट मकार काही एक दिवसात बनत नाही. मकार बनवण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. आणि मकार बनवण्याचं काम आपला कल्पेश काका वगैरे होता, मास्टर माइंड कल्पेश फराट. तर त्यालाच हातभार लावण्यासाठी आम्ही एक दिवस आधी पोचलो. आणि हा आपला काका व्हिडिओ जशी चालू केली तसा मकारीला हातभार लावायला आला. छोटे छोटे हिरे वगैरे लावून आपण गणपती बाप्पांना सजवतो. आदल्या दिवशी असं वाटत होतं की कधी नेक्स्ट डे येते, कधी गणपती बाप्पाचं पहिला दिवस येते, कधी गणेश उत्सवाचा पहिला दिवस येते. आजची रात्र कशी गेली काही समजलंच नाही. फोनवर हात ठेव, कॅमेरा बंद कर. अरे असं नाही, हात हात थापेवार थापेवार. एव्हरीवन इज व्हेरी एक्सायटेड फॉर द नेक्स्ट डे. फक्त आम्हीच नाही, घरातली गावातली प्रत्येक एक जण गणपती बाप्पाच्या उद्या उत्सवासाठी रेडी होतं, एक्सायटेड होतं. छोटे मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत, म्हाताऱ्या आजींपर्यंत सर्वजण एक्सायटेड होती. सो इट्स बिगेन द फर्स्ट डे ऑफ गणेश उत्सव, गणेश चतुर्थी. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा ओम नम गणपते नमः. तर गणेश चतुर्थीचा आज पहिला दिवस आहे आणि आपल्या घरात, आपल्या कुटुंबामध्ये गणेश चतुर्थीचा पहिला दिवस कसं साजरा केला तुम्हाला दाखवतो. छान छान मोदक बनवण्यापासून सकाळची सुरुवात होते. आता आपण गणपतीची तयारी करू. कपडे बघा, कपडे बघा, कपडे बघा. तर पहिल्या दिवशी सर्वजण नवीन नवीन कपडे घालतात, सर्वजण प्रॉपर गेटअप होतात आणि बाप्पाच्या आरतीला जातात. आपलं जो गाव आहे तो एक गाव नाही आहे, एक कुटुंबच बोलू शकतो आपण. तर गावातली सर्व मंडळी आपल्या घरी येतात आणि पहिली आरती आपल्या घरी चालू होते. एव्हरीवन इज व्हेरी एक्सायटेड आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. पकवाद वगैरे वाजवताना, टाळ वाजवताना प्रत्येकाच्या तोंडावरचं हसू, हीच गणेश चतुर्थीची खूबसूरती आहे. ज्या ज्या घरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय प्रत्येक घरात आरती होते आणि आरती झाल्यावर छान छान मोदक, पेढे हा प्रसाद म्हणून दिला जातो. एकूण आपल्या घरामध्ये 25 जण असतात आणि गणपती बाप्पांना पकडून 26 जण होतात. बेसिकली द गणेश चतुर्थी इज द वे टू रियुनाइट द फॅमिली. तर देवाला आपण दिवा लावतो, देवाची रोज आरती करतो आणि अशीच आपली गणेश चतुर्थीची सुरुवात नाचत गाजत झाली. गणपतीच्या टायमामध्ये अंगामध्ये एक अशी एनर्जी असते, जेव्हा गणपती बाप्पाचं गाणं चालू होईल तेव्हा ऑटोमॅटिकली असं नाचायचं मन होतं.
आणि हे आपले पंजोबा. आणि आरती वगैरे झाल्यावर सर्वांना एवढी भूक लागते की क्षणातच सर्व जेवायला बसतात. आणि आपल्या कुटुंबामध्ये सर्व एकत्र जेवायला बसतात. आणि आपलं जेवण गावी आपण चुलीवर करतो. बेसिकली आपली आजीच्या हाताचं जेवण खाण्याची मजा आहे हा ती कोणत्या हॉटेलमध्ये पण जाऊन खाण्यात नाही आहे. गणपती बाप्पांसोबत सर्वांना फोटोज काढायचे, सर्वांना त्यांची प्रत्येक वर्षाची मेमरी क्रिएट करायची असते. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की गणपती बाप्पा एक मूर्तीच नव्हे तर एक आपल्या कुटुंबाचे भाग आहेत. तर एकेकाची बारी करून मी सर्वांचे फोटो काढतो आणि ॲट दी एंड माझा फोटो. तर गणपतीचा आपला दिवस हा कसा निघून गेला काही समजलंच नाही. वर तंगडा करून अजून झोपलेला आहे. उठा उठा उठा.